आपण जेव्हा एखादं न्यूज पोर्टल चालवतो आणि महाराष्ट्रभर आपले व्ह्यूअर्स असतात, तेव्हा न्यूज पोर्टल चालवणाऱ्या पत्रकाराला अत्यंत जबाबदारीनं भाष्य करावं लागतं। अनेकांचे अनेक फोन येतात, अनेकांचे अनेक मेसेज येतात, अनेकांच्या अनेक अपेक्षा असतात। अशा वेळी स्वतःला अत्यंत संतुलित ठेवून आपले विचार व्यक्त करावे लागतात। आपला प्रेक्षक, आपला व्ह्यूअर फसवला जाणार नाही ना, आपण चुकीच्या गोष्टी त्याच्यासमोर मांडत तर नाही ना, या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच आपल्याला आपली भूमिका मांडावी लागते आणि सर्वांसोबत पुढे जावं लागतं। गेल्या 8-10 दिवसामध्ये अनेक फोन येत आहेत, सातत्याने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून फोन येत आहेत। अनेकांचे मेसेज आहेत की महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने स्वतंत्रपणे राजकीय पक्ष काढावा का, आणि त्यावर तुम्ही बोला। आज आपण त्यावर बोलणार आहोत। नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगण लाईव्ह। पहिल्यांदा जो कोणी न्यूज पोर्टल चालवतो, जो कोणी पत्रकार असतो, त्यांनी स्वतःला असं समजायचं कारण नाही की मी सर्वज्ञ आहे, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याचं मला ज्ञान आहे, मी फार मोठा राजकीय विश्लेषक आहे, मला भूत भविष्य वर्तमानाचा अंदाज आहे, असं स्वतःला समजायचं कारण नसतं। अशा वेळी लोकभावना काय आहेत, या लोकभावनेचा विचार करून लोकभावनेला वास्तवाची जोड देण्याचा प्रयत्न करून आपली भूमिका मांडायची असते। प्रश्न आता अनेकांनी उपस्थित केलाय की आग्रहच केलाय, खास करून कोल्हापूर, सातारा, सांगली, इचलकरंजी, मिरज या भागातल्या लोकांनी सातत्याने एक मुद्दा माझ्यासमोर ठेवलाय आणि किमान आपण या मुद्द्यावर आपलं जे असेल ते रोखठोक भाष्य केलं पाहिजे, अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त केलेली आहे। आता ते माझे व्ह्यूअर्स आहेत, माझे प्रेक्षक आहेत, त्यांच्या भावनेचा सन्मान केला पाहिजे, त्यांचा आदर केला पाहिजे आणि त्यांच्या आदरापोटी आज मला स्वतःला काय वाटतं या संदर्भामध्ये ती माझी भूमिका आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे। मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातला संपूर्ण मराठा एकत्र आला आणि ज्या पद्धतीनं मराठ्यांचं संघटन या आरक्षण आंदोलनाच्या माध्यमातून झालं ते यापूर्वी कधीही झालं नव्हतं। ही गोष्ट पूर्णपणे सत्य आहे आणि ती मला कबूल आहे। यापूर्वी 58 मोर्चे निघाले, विविध जिल्ह्यामध्ये, विविध भागामध्ये प्रचंड मोठे मोर्चे निघाले, परंतु ज्याला भावनिक संघटन असं आपण म्हणतो ते संघटन मला स्वतःला मनोज जरांगे पाटलांच्या या आंदोलनामध्ये पहिल्यांदा दिसलेलं आहे। आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, ओबीसी मध्ये 50% आतच ते ओबीसी मधून द्यावं, महाराष्ट्रातल्या सरसगट मराठा समाजाला कोणाचाही म्हणजे ज्यांचं कोणाचं प्रमाणपत्र काय आहे याचा विचार न करता जे मराठे ते कुणबी म्हणून त्यांना राज्य शासनानं प्रमाणपत्र द्यावं आणि त्यांचा ओबीसी मध्ये समावेश करावा, अशा प्रकारची रास्त भूमिका आहे। 2 महिन्यामध्ये त्यावर काहीतरी निर्णय होतोय, काय होतोय आपलं त्यावर लक्ष आहे। परंतु दुसरीकडे मराठा समाजातल्या काही तरुणांना वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या जे की मोठी घराणे आहेत, महाराष्ट्रातली मराठा मोठी घराणे आहेत, त्यांना असं वाटतं की प्रस्थापित मराठे सर्व राजकीय पक्षाचे, अगदी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भारतीय जनता पार्टी, शिंदे गट किंवा जे कोणी छोटे मोठे पक्ष असतील, या प्रस्थापित मराठ्यांच्या विरोधामध्ये महाराष्ट्रातल्या विस्थापित मराठ्यांनी स्वतंत्र राजकीय पक्ष काढून महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये प्रवेश करावा का, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे। खरं म्हणजे कल्पना चांगली आहे, असं काही घडलं किंवा असं काही घडावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे, परंतु जेव्हा आपण महाराष्ट्राचा इतिहास पाहतो किंवा राजकारणाकडं, संपूर्ण देशातल्या राजकारणाकडे डोळसपणानं पाहतो, तेव्हा अशा प्रकारचा एखादा समूह, एखादा जात समूह, मग तो छोटा असेल किंवा कितीही मोठा असेल, जेव्हा स्वतंत्रपणे एखादा स्वतंत्र राजकीय पक्ष काढून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा मला स्वतःला असं वाटतं की त्यात त्यांना फारसं यश येत नाही। प्रामाणिक कबुली मी आपल्यासमोर देतोय, त्यात त्यांना फारसं यश येत नाही। त्याचं कारण फार महत्त्वाचं असतं की
विस्थापित मराठा आणि प्रस्थापित मराठा हा जो मुद्दा आता समोर आलाय तो अलीकडेच आला ना. यापूर्वीच्या काळामध्ये किंवा राज्याच्या स्थापनेपासून 1960 पासून महाराष्ट्रावर मराठा समाजाचंच नेतृत्व राहिलेलं आहे. एक दोन अपवाद जर वगळले, सुधाकरराव नाईकांचा, मनोहर जोशींचा, AR अंतुलेंचा किंवा वसंतराव नाईकांचा, हे 2-4 अपवाद जर आपण सोडले तर महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचंच नेतृत्व राहिलेलं आहे. मराठ्यांचेच मुख्यमंत्री राहिले, मराठ्यांचेच मंत्री खूप मोठ्या प्रमाणामध्ये राहिलेले आहेत. त्यामुळं स्वतंत्रपणे विस्थापित मराठ्यांनी एकत्र येऊन आपला पक्ष काढावा आणि प्रस्थापित मराठ्यांच्या विरोधात लढावं अशी भूमिका जर मराठा समाजातल्या काही मान्यवर नेत्यांची, कार्यकर्त्यांची असेल तर मला वाटतंय थोडंसं संयम राखणं, या परिस्थितीमध्ये आपला हा विचार थोडासा सेव्ह करणे, बाजूला ठेवणे आवश्यक आहे असं माझं स्वतःचं मत आहे. त्याचं कारण असं आहे की विस्थापित मराठ्यांच्या विरोधामध्ये लढण्याची जेव्हा आपण भाषा करत असतो तेव्हा निवडणुकीच्या मैदानामध्ये, राजकीय पक्ष म्हणजे निवडणूक, आणि निवडणुकीच्या मैदानामध्ये आपण कोणाविरोधात लढत असतो? आपण लढत असतो प्रस्थापित मराठ्यांच्या विरोधामध्ये. मग आपण जर लढाई कुणाची सुरू होईल महाराष्ट्रामध्ये? प्रस्थापित मराठा विरुद्ध विस्थापित मराठा. यामुळे काय घडेल? राजकारणामध्ये हे प्रस्थापित मराठे एवढे मोठे झालेले आहेत, त्यांच्याकडे एवढा माल आहे, त्यांच्याकडे एवढी यंत्रणा आहे, त्यांची एवढी प्रचंड मोठी शक्ती झालेली आहे. विस्थापित मराठे कितीही प्रामाणिक असले, इमानदार असले, समाजासाठी, राज्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याची त्यांची कितीही मनातून इच्छा असली तरी या धनदांडग्या लोकांच्या समोर आपला टिकाव नक्कीच लागणार नाही. आणि दुसरी गोष्ट असते, चळवळीमध्ये काम करणाऱ्या किंवा सामान्य नागरिकांना राजकारणातले खाच खळगे, राजकारणातले डावपेच या सगळ्या गोष्टी माहीत नसतात. आपण जेव्हा असा काही प्रयोग करण्याचा प्रयत्न करू तेव्हा ज्याने आपल्याला त्रास दिला किंवा ज्याने आपल्याला आरक्षणापासून दूर ठेवलं, आपल्या मागण्यापासून दूर ठेवलं किंवा प्रगतीपासून दूर ठेवलं असा जो आपला आरोप असतो त्यांचाच फायदा राजकारणामध्ये अधिक होण्याची शक्यता असते. कारण बाकी जे सगळ्या संघटना असतात किंवा बाकी सगळा जो समूह असतो हा संपूर्ण समूह हा प्रस्थापितांच्या बाजूला जातो आणि मग फायदा हा प्रस्थापितांचाच राजकारणामध्ये होतो. आणि मग ही विस्थापित मराठ्यांचे जर आपण एखादा राजकीय पक्ष स्थापन केला तर आपल्या पदरी निराशा येते. त्यामुळं असा काही विचार काही लोकांच्या डोक्यामध्ये असेल तर तुर्तास त्यांनी या विचाराला स्थगिती देण्याची गरज आहे किंवा हा थोडासा बाजूला ठेवण्याची गरज आहे. आपला लढा हा आरक्षणाचा लढा आहे आणि आरक्षणाचा प्रश्न हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. याच प्रश्नावर पूर्णपणे फोकस करून याच प्रश्नाकडे आपल्या सर्वांचं लक्ष एकत्रित ठेवून आपल्या पदरामध्ये आरक्षण कसं पडेल आणि आपल्याला आरक्षण न मिळाल्यामुळे ज्या ज्या काही अडचणी मागच्या काळामध्ये आपण भोगत आलेलो आहोत त्या अडचणीतून मात करून आपल्याला पुढे कसं जाता येईल यावर लक्ष केंद्रित करणं सध्याच्या परिस्थितीमध्ये आवश्यक आहे असं मला स्वतःला वाटतं. दुसरी गोष्ट की आता लवकरच निवडणुकांना सामोरं जायचं आहे, निवडणुका डोळ्यासमोर आहेत, तर रिंगणच्या व्यासपीठावरून आपण अमुक पक्षाला मतदान करा, अमुक पक्षाकडे जा, तमुक पक्षाकडे जा असं भाष्य मी करणार नाही. सत्सद विवेक बुद्धीनं आपल्या संपूर्ण समाजाला पुढे घेऊन जायचं असेल तर काय करावं लागेल याचा निर्णय ज्याचा त्याने घ्यायचा आहे. माझा प्रश्न फक्त राजकीय पक्ष असावा का नसावा एवढ्या पुरताच मर्यादित आहे. माझं स्पष्ट मत आहे की सध्याच्या परिस्थितीमध्ये असा विचार करणं म्हणजे आज जे कोणी विस्थापित मराठे महाराष्ट्रामध्ये सत्तेच्या खुर्च्या बळकावून बसलेले आहेत, सगळी यंत्रणा एकत्र करून त्यावर अगदी मजबूत मांड घालून बसलेले आहेत, अशा लोकांचा फायदा करणं होऊ शकतं. त्यामुळं हा विचार सोडला पाहिजे. संघटितपणा कायम ठेवला पाहिजे. संघटन कायम ठेवून संघटनेचा दबाव गट तयार करून आपल्या मागण्या सरकारच्या पुढे वेगवेगळ्या पद्धतीनं मांडून आपल्या संपूर्ण समाजाचं कल्याण करून घेण्याची भूमिका आपली असली पाहिजे असं माझं या संदर्भामध्ये मत आहे. खरं म्हणजे अनेक लोकांच्या फोनमुळं, अनेक लोकांच्या मेसेजमुळं मला हे भाष्य करावं लागलं आणि मी
हो हो, आपण जे म्हणताय ते चांगलं आहे अशा पद्धतीचा बोलणारा मी व्यक्ती नक्कीच नाही. मला असं प्रामाणिकपणानं वाटतं की आपण जर अशा पद्धतीचा एखादा राजकीय पक्ष स्थापन करण्याचा प्रयत्न केला किंवा हा विचार जरी पुढे आणला तर मनोज जरांगे पाटलांनी ज्या पद्धतीचं आंदोलन उभं केलंय या आंदोलनाला आपण कमी करण्याचा प्रयत्न कराल. त्यामुळं अजिबात कोणीही महाराष्ट्रातल्या एकाही कार्यकर्त्याने, मराठा समाजातल्या कार्यकर्त्याने राजकीय पक्ष स्थापन करण्याचा विचार अजिबात पुढे आणू नये. त्यामुळं आज जी एक दबाव गट म्हणून सरकारवर एक दबाव निर्माण झालेला आहे मनोज जरांगे पाटलांचा आणि संपूर्ण मराठा आंदोलनाचा. हा दबाव आपण असं राजकीय भाष्य करून किंवा राजकारणाच्या गोष्टी करून किंवा निवडणुकीच्या गोष्टी करून आपण कमी करू नये. अजून आपला प्रश्नच मूळ सुटलेला नाही, सोपी गोष्ट नाही. भले शासन अजून 2 महिन्यामध्ये हा प्रश्न सोडवतो असं म्हटलं असलं तरी त्यामध्ये अनेक खाचखळगे आहेत, अनेक कायदेशीर अडीअडचणी आहेत, अनेक कायदेशीर मार्गाने पुढे जायचं आहे आणि सुखासुखी आपल्या पदरामध्ये अशा पद्धतीचं आरक्षण कोणी पडू देईल का, हा सुद्धा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. अनेक जण अगदी भया सारून न्यायालयात जाण्यासाठी, कोर्टात जाण्यासाठी, हायकोर्टात, सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यासाठी अगदी तयार बसलेले आहेत. सरकारच्या निर्णयाची वाट आहे. सरकारचा निर्णय जेव्हा बाहेर येईल तेव्हा तातडीनं त्या निर्णयाला चॅलेंज करणारी मंडळी याच सरकारमधल्या लोकांनी अत्यंत पद्धतशीरपणे जोपासलेली आहे, सांभाळून ठेवलेली आहे. यापूर्वीच्या याचिकाकर्ते जे काही 8-9 याचिकाकर्ते होते ते कुठल्या गावचे होते, कोणाचे होते, याचा जर आपण अभ्यास केला पूर्णपणानं तर आपल्या लक्षात येईल की आपली लढाई आणखीन खूप पुढे आपल्याला घेऊन जायचं आहे, आणखीन खूप संघर्ष करायचा आहे आणि चांगल्या ज्या अपेक्षेनं आपण हा लढा उभा केला आहे या लढ्याला सोन्याचे दिवस आले पाहिजे. या लढ्याचा फायदा झाला पाहिजे. या लढ्याचा फायदा भले आपल्याला झाला नाही तरी चालेल, आपल्या पुढच्या पिढीला त्याचा फायदा झाला पाहिजे. त्यासाठी संयम हा अत्यंत महत्वाचा आहे. थोडासा जरी आपला तोल जाण्याचा प्रयत्न केला किंवा गेला, आपला तोल गेला, मग तो विचारातून गेला किंवा एखाद्या कृतीमधून गेला तर आपल्या मागणीला, आपल्या आंदोलनाला, मनोज जरांगे पाटलांच्या अत्यंत कष्टातून उभा केलेल्या या लढ्याला गालबोट लागण्याची शक्यता आहे. त्यामुळं संयम हा अत्यंत महत्वाचा आहे आणि माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम बांधवांना, खास करून ज्यांनी मला फोन केले, कारण म्हणजे आपल्या नावाचा उल्लेख नाही करणार मी, तर अशाना माझी विनंती आहे की संयमाची नितांत आवश्यकता आहे. क्रांती ही नेहमी संयमामध्ये असते, शांतीमध्ये असते. त्यामुळे आपण थोडंसं आणखी शांत राहून पुढे काय घडतं ते पाहण्याची आवश्यकता आहे. वारंवार आपण या माध्यमातून बोलणारच आहोत. तुमचा माझा टेलिफोनवरचा संवाद चालूच आहे, मेसेजवरचा संवाद चालत आहे, बोलत राहू. परंतु तुम्ही काही बोलताय, सगळ्या जणांचे, अनेकांचे फोन या संदर्भात येत आहेत म्हणून मी काही भावनावश होऊन मी काही चुकीचं विधान आपल्यासमोर ठेवणार नाही किंवा माझं मत ठेवणार नाही. मला ठामपणे असं वाटतं की अशा पद्धतीचा विचार करणे गैर आहे. सध्या हा विचार आपण डोक्यातून काढून टाका आणि आपलं लक्ष एकाच मुद्द्यावर केंद्रित करा, आरक्षण मिळालं पाहिजे. आज इतकंच. पाहत रहा भिंग लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.